खरोखरच आमच्या माता सर्व चांगल्या जोमाने कामाला लागलेल्या आहेत. मुलांचा अभ्यास अतिशय आनंदाच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पूर्ण करून घेत आहेत. आजचा चौथा आठवडा. या चौथ्या आठवड्यामध्ये मागच्या 3 आठवड्यामध्ये आपण काय केलं, कुठपर्यंत आपण पोहोचलो या संदर्भातली चर्चा करायची आहे. आणि या आठवड्यामधलं जे एक सुंदर गीत आहे, आपली 5 बोटे, हे गीत मुलांना आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये या कार्डावर जे QR कोड आहे, या QR कोडवरून ते गीत ते मुलांना ऐकवायचं आहे, आपणही ऐकायचं आहे आणि मुलांकडून ते हावभावासह आपणाला म्हणून घ्यायचं आहे. अशा प्रकारची कृती याच्यामध्ये करायची आहे, आनंद घ्यायचा आहे. प्रत्येक नवीन गोष्टीची ओळख प्रत्यक्षरित्या तसेच चित्राद्वारे करून दिल्यास मुलांना समजणे सोपे जाते. त्यांचा शब्दसंग्रहही वाढतो, हे आपण पाहिलं आहे. याच्या पुढील पायरी म्हणजे समान वस्तूच्या जोड्या लावणं. एकमेकांशी संबंधित असलेल्या वस्तूंच्या जोड्या लावणे ही एक कृती होय. ही कृती आपण प्रत्यक्ष वस्तूचा वापर करून तसेच चित्राद्वारे घेऊ शकतो. आणि मग हे बाजूला दिलेला जो QR कोड आहे, या माध्यमातूनही तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, कशा जोड्या लावायच्या आहेत त्याची माहिती आपणाला मिळेल. त्याचबरोबर जमिनीवर माती आहे, त्या मातीवर त्रिकोण काढा, चौकोन काढा, त्या विद्यार्थ्यांनाही काढायला लावा आणि त्याच्याभोवती फिरा आणि त्या ज्या चित्राचं नाव घेतलं त्याच्या चित्राच्यामध्ये उडी मारा. अशा प्रकारचा सुंदर खेळ आपणाला खेळता येतो, घेता येतो. त्याच्यानंतर मुलांना हे बाजूला दिलेलं जे चित्र आहे हे चित्र काढायला लावा. ते चित्र काढल्यानंतर मुलांसोबत त्यांना मदत करा आणि ते पूर्ण करा. हे झाल्यानंतर आपल्यासमोर जे पुढचं कार्ड येतं आहे, ही कृतीपत्रिका आहे. या कृतीपत्रिकेमध्ये वर्तुळ आहे आणि चौकोन आहे. कागदाचे छोटे छोटे तुकडे करून आपल्या मुलांना ती चिटकावायला लावायचं आहे आणि त्या चौकोनामध्ये चिटकावायला लावायचं आहे आणि हा चौकोन आणि वर्तुळ पूर्ण करायचा आहे. त्याच्यानंतर जो पुढचा भाग आहे, तो पुढचा भाग आहे खूप अतिशय मजेशीर आहे. फळांची व भाज्यांची ओळख आहे. वास्तविक पाहता मुलांना या सगळ्या गोष्टी ज्ञात असतात, माहीत असतात. तरी पण खरंच या मुलांना गोष्टी माहीत आहेत का, हे आपण तपासून पाहायला हरकत नाही. आंबा आहे, डाळिंब आहे, कलिंगड आहे, पेरू आहे, केळी, चिकू. काही गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण आपल्या स्थानिक भाषेमध्ये या शब्दांचा उच्चार करत असतो, परंतु मुलांना प्रमाणित भाषाही माहीत होणं आवश्यक आहे. आणि म्हणून या फळांची त्यांना ओळख करून द्यायची आहे. यापैकी तुम्ही कोणती कोणती फळं खाल्ली आहेत अशी चौकशी करायची आहे. कोणती फळं गोड आहेत किंवा चवीनं कशा प्रकारची आहेत, आंबट कोणती आहेत, अशा प्रकारची चर्चा करायची आहे. त्याचबरोबर खाली दिलेल्या ज्या भाज्या आहेत, भाज्यांच्या बाबतीतही चर्चा करायची आहे आपणाला, की कोणत्या भाज्या तुम्हाला आवडतात, कोणत्या आवडत नाहीत तर मग त्या का आवडत नाहीत, त्याच्यामध्ये कुठले घटक आहेत हे त्यांना पटवून द्यायचं आहे. आणि तुमच्या बाजारामध्ये या मिळतात का, अशा पद्धतीची चर्चा मुलांसोबत आपणाला करायची आहे. त्याच्या पुढचा घटक आहे तो आपल्यासमोर दिसतो आहे, पक्षी आणि प्राण्यांची ओळख. मोर आहे, कावळा आहे, चिमणी आहे, कबूतर आहे, पोपट आहे, कोकिळा आहे. आणि मग हे सगळे पक्षी तुम्ही पाहिले आहेत का? मोर कोणत्या ऋतूमध्ये नाचतो, पोपटाला कोणते फळ खायला आवडते, अशा बाबतीमधले छोट्या छोट्या प्रश्नांच्या माध्यमातून मुलांना त्या पक्ष्याबद्दलची माहिती करून द्यायची आहे. त्याचबरोबर तुमच्या आवारामध्ये किंवा तुमच्या आसपास कोणते पक्षी आढळतात तुम्हाला. त्याचबरोबर तुम्ही प्राणी संग्रहालयामध्ये कोणते पक्षी पाहिलेले आहेत, अशी चर्चा तुम्हाला त्याच्यामध्ये करता येते. त्याचबरोबर प्राणी कोणते पाहिले तुम्ही, ही चर्चा तुम्हाला या माध्यमातून करता येईल. आणि म्हणून या सर्व बाबतीमध्ये प्राणी आणि पक्षी या बाबतीमधली माहिती करून द्यायचं आहे आणि हा आठवडा आनंदाने आपणाला पूर्ण करायचा आहे.